धारावीत अज्ञातांकडून गोळीबार, आरफा ट्रेडर्सच्या दुकानावर केला गोळीबार, आरोपी फरार. पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. न्हावी गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. छत्रपती संभाजीनगरातील हनुमाननगर चौकात बर्निंग स्कूटीचा थरार, आगीत स्कूटी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट. नागरिकांनो नसतं धाडस करू नका, चंद्रपुरात पुराच्या प्रवाहात कार नेणं आलं अंगलट, सुदैवानं दोघेही वाचले. कोल्हापुरात महापूर, नागरिकांचं स्थलांतरण, राजू शेट्टींकडून पूर परिस्थितीची पाहणी. दिल्लीतील आयएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू. एमएससीच्या कारवाईनंतर दिल्लीतील 13 कोचिंग सेंटर्स सील. कोट्यवधींचा शेवाळी नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग एकाच ठिकाणी 2 वेळा खचला, अधिकाऱ्यांची मात्र उत्तरं देण्यास टाळाटाळ. मनमाडमधील माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांमधील वाद संपला, अखेर बाजार समितीत कांदा आणि धान्य लिलाव सुरू. दूध उत्पादकांना मिळणार दिलासा, दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान, 14 खासगी डेअरींकडून नोंदणी सुरू. शेकापच्या मेळाव्यासाठी 3 ऑगस्टला शरद पवारांचा पंढरपूर दौरा, पवारांच्या दौऱ्याला ओबीसी संघटनांचा विरोध. अमरावतीकरांनो भाज्या खायच्या आधी हा व्हिडिओ एकदा बघा, सांडपाण्यात धुतली जाते भाजी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.